नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय पोस्ट ऑफिस भरती संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या या भरतीमध्ये कोणतीही परीक्षा नाही, कोणतीही मुलाखत नाही, फक्त 10वीच्या गुणांवर थेट निवड होणार आहे. आता आपण पाहूया महाराष्ट्र आणि गोव्यातील विभागनिहाय किती जागा उपलब्ध आहेत. तर उपलब्ध जागा अशा प्रकारे आहेत. अमरावती विभागामध्ये 132 जागा, अकोला विभागामध्ये 105 जागा, अहिल्यानगर विभागामध्ये 73 जागा, बारामती विभागामध्ये 65 जागा, बीड विभागामध्ये 74 जागा, भुसावळ विभागामध्ये 63, तर बुलढाणा विभागात 48 जागा उपलब्ध आहेत. चंद्रपूर विभागामध्ये 325 जागा, तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 99 जागा उपलब्ध आहेत. धाराशिव विभागात 84 जागा, धुळे विभागात 133 जागा, जळगाव विभागात 64 जागा, कराड विभागात 86 जागा, कोल्हापूर विभागात 108 जागा, तर मालेगाव विभागात 180 अशा जागा आहेत. मुंबईमध्ये पूर्वमध्ये 3 जागा, पश्चिममध्ये 4, मुंबई दक्षिणमध्ये 1, मुंबई उत्तरमध्ये 5 व मुंबई पूर्व उत्तरमध्ये 10 अशा जागा आहेत. नागपूर शहरमध्ये 8 जागा, तर नागपूर ग्रामीणमध्ये 305 अशा जागा आहेत. नांदेड विभागात 58 जागा, तर नाशिक विभागात 52 जागा आहेत. नवी मुंबई येथे 49 जागा, पालघरमध्ये 81, पंढरपूरमध्ये 61 जागा, परभणीमध्ये 49 जागा असे आहेत. पुणे शहर पूर्वमध्ये 30 जागा, तर पुणे शहर पश्चिममध्ये 12 जागा असे आहेत. आणि पुणे ग्रामीणमध्ये 131 असे भरपूर जागा आहेत. आणि गोवा विभागामध्ये एकूण 192 जागा उपलब्ध आहेत. मित्रांनो, तुम्ही ज्या विभागात आहात त्या विभागातील किती जागा आहेत हे आधी तपासा आणि त्यानुसार योग्य ठिकाणी अर्ज भरा. कारण कमी जागा असतील तर कॉम्पिटिशन जास्त असतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.